फडणवीस यांच्या नागपुरात जी घटना होते आहे, म्हणजे ही घटना नागपुरात होते आणि स्थानिक आमदार प्रवीण दटके असं म्हणतात की हा पूर्वनियोजित कट होता. लोक ज्यांनी दंगा पेटवला ते बाहेरून आलेले होते. शक्य नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवत आहेत, प्रचंड जाळपोळ होते आहे, याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं तो गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत, फेल्युअर आहे. राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवरती गर्जना करत असताना जर अशा प्रकारचा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत असेल तर हे करणारे कोण आहेत? पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथं बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना, चेहरे कळतात की. आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते. नाही, पण राऊतसाहेब, स्थानिकांचं असं म्हणणं आहे काल रात्रीच्या दंग्यात टार्गेट हिंदू होता, कारण मुस्लिम समुदायाला वेगळं करण्यात आलं आणि विशेषतः जिथे हिंदूंची वस्ती आहे तिथे हल्ले झाले. हे अशा प्रकारे दंगली घडवतात हिंदूंना भडकवण्यासाठी. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे. हा नवीन पॅटर्न. कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचं, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं. हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला. बोले. फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचे, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. 100% आम्ही त्यांचं स्वागत करतो. हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महिमा मंडन शिवरायांचंच होणार ना, आणि ते होतच राहणार, जगभरात होणार. आणि कबरीचं उदात्तकरण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये, तुमचेच लोक करतायत. तेच खुदळ फाडून फिरतायत आसपास. हे आतापर्यंत झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जर खुदळ फाडून जर फिरतायत, त्या सगळ्यांना मकोका लावा ना. ही संघटित गुन्हेगारी आहे.